श्री स्वामी समर्थ. 12 राशीनुसार 12 राशींच्या आईंचा स्वभाव. 1. मेषराज. मेष राशीची आई अतिशय बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी असणारी असते. आपल्या मुलांनी हुशार असावं, नाव कमवावं, त्यांचे कौतुक व्हावं अशी तिची जबरदस्त महत्त्वाकांक्षा असते. त्यासाठी ती रात्रंदिवस कष्ट घेण्यासाठी तयार असते. मुलांवर नेहमी मेहनत फार घेते. त्यांना काय हवं काय नको ते सर्व पाहते. त्यांच्या मनाप्रमाणे न घडल्यास तेव्हा कठोर शब्दात मुलांना समजून सांगते. वाद झाल्यास माघार घेणे हे तिच्या रक्तात नसतं, पण मोठ्याने ओरडा करून बोलल्यास ती शांतही होत नाही. मेष राशीची आई असेल तर मुलं कोणताही काम करणे आधी 10 वेळा विचार करतात. मेष राशीची आई मुलांचे निर्णय स्वतः घेताना दिसते. मुलांना यश मिळावं यासाठी ती भरपूर झटते. वृषभ राशीची आई मुलांच्या बाबतीत थोडी हळवी असते. शांत आणि प्रेमळ असल्यामुळे मुलांवर हुकूम गाजवणे, त्यांना मारणे ही तिला जमत नाही. मुलांनी हौस मौज करावी, मुलांनी आनंदी राहावं, कपडे चांगली वापरावी, आपल्या मुलांनी नीटनेटकं असावं यासाठी ती नेहमी झटत असते. मुलांसाठी नवनवीन वस्तू खरेदी करणे तिला आवडते. अभ्यास, क्रीडा, कला यामध्ये ती मुलांच्या आवडीनिवडीचा विचार करते. त्यांच्या मित्रांचा अगत्याने स्वागत करते हे सुद्धा तिला आवडते. मिथुन राशीची आई एक प्रेमळ आई असते. आपल्या मुलांवर तिचे कटाक्षाने लक्ष असते. आपली मुले इतरांच्या मानाने कुठेच कमी पडू नये म्हणून ती सतत प्रयत्नशील असते. कष्टाला कमी पडत नाही. 4 चौघात बोलण्यात मुलं कुठे कमी पडू नये यासाठी ती त्यांना वळण लावण्याचा प्रयत्न करत असते. हे मिथुन राशीची आई उत्तम गृहिणी असल्याने मुलांच्या खाण्यापिण्याकडे तिचे लक्ष असते. त्यांना नवनवीन वस्तू खायला घालते. मिथुन राशीची आई एक उत्तम मैत्रीण बनते मुलांची. यामुळे मुलांना कधीही एकटेपणा जाणवत नाही. मिथुन राशीची आई प्रेमळ, दयाळू असल्यामुळे या गुणांचा वारसा मुलांना मिळतो. कर्क रास. ही आई मुलांच्या बाबतीत अतिशय भावनाप्रधान असते. मुलांना लागलं थोडं तरी बरं, नसलं तरी तिचे कुठेच लक्ष लागत नाही. मुलांना इंजेक्शन देताना सुद्धा मुलांच्या आधी तिच्या डोळ्यातून पाणी येतं. आपल्या परिवारापासून आणि मुलांपासून कर्क राशीची आई दूर राहू शकत नाही. प्रत्येक मुलाच्या बाबतीत तिला काय हवं काय नको त्याची तिला पूर्ण कल्पना असते. स्वतःच्या स्वभावात थोडा चंचलपणा असूनही मुलांच्या बाबतीत निर्णय घेताना कणखर असते. मुलांवरती कडक बंधन ती घालत नाही, स्वातंत्र्य देते, पण तिचे प्रत्येक कृतीवर लक्ष असतं. मुलांची सतत काळजी घेणे, काल्पनिक गोष्टींनी भीती वाटणं हा तिचा स्वभाव आहे. तिचा हा स्वभाव प्रकृतीला त्रासदायक ठरतो आणि कर्क राशीची आई ही उत्तम आई असते. सिंह रास. सर्वात हुशार मूल माझं असावं, बुद्धिवान मूल माझं असावं, सुंदर मूल माझं असावं असा ग्रह सिंह राशीच्या आईंचा असतो. जिथे जाईल तिथे माझा मूल उठून दिसावा अशी तिची तळमळ असते. म्हणून ती घडवण्यात आपलं सर्वस्व पणाला लावते. सर्व गोष्टींचे शिक्षण आपल्या मुलांना मिळावं अशी तिची तळमळ असते. मुलांनी धीट बनावं, वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, समाज उपयोगी काम करावं. कोणीही आपल्या मुलांना नाव ठेवू नये त्यासाठी ती सतर्क असते. मुलांनाही ती तसंच वागायला शिकवते. कोणत्याही मुलांचे स्वतःच निर्णय घेते. कोणाचाही सल्ला तिला मुलांच्या संगोपनात चालत नाही. कन्या रास. कन्या राशीच्या आईला काल्पनिक गोष्टींची काळजी करण्याची सवय असते.
त्यामुळे ती मुलांच्या बाबतीत नको नको ते विचार करत राहते. म्हणूनच ती मुलांना जास्तीत जास्त प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मुलांना आपल्यापासून दूर करणे, आपल्या मुलांवर अन्याय होऊ देत नाही. त्या मुलांसोबत ढाल बनवून सोबत राहते. तुळा राशीच्या आईंच्या हातात जर भरपूर पैसा असेल तर ती आपल्या मुलांचे सर्व हट्ट पुरवते. मुलं जे मागतील ते आणून देते. पण या सगळ्यामुळे मुले बिघडण्याची शक्यता असते. आपल्या मुलांना सर्व सुख मिळायला हवं असं तिला वाटत असतं. हुशार, सुसंस्कृत, आकर्षित, दिलदार, बोलक्या अशा या आई असतात. हेच त्यांच्यातले चांगले गुण मुलांना देण्याचा प्रयत्न करतात.